आता टायटलवरून जे मी याच्यावरती टाकलं त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आज काय आहे आणि विशेष काय आहे आणि हा केक कशासाठी आणलाय. तर केक कशासाठी आणलाय की 1K माझे आहेत ना 1K युट्यूब फॅमिली माझी पूर्ण झाली आहे आणि खूप खूप याच्यासाठी एवढी मेहनत घेतलीत ना मी की एक एक सबस्क्रायबर मी कसा मिळवला आहेत ना हे मला माहिती आहे. आणि त्याच्या मागे आहेत ना हे माझ्या मुलींचा, माझ्या मैत्रिणींचा, बाकी जे मला जे सर्व सपोर्ट करतायत त्यांचा खरंच खूप खूप हात आहे बरं का. आणि खूप छान आम्ही ना असं मस्तपैकी सेलिब्रेशन केलं होतं, काहीच म्हणत नव्हतं बरं का. तर सर्वजण यांनी काय केलं, हे केक वगैरे घेऊन आल्या, या मुलींनी वगैरे तयारी केली. बाकीचं डेकोरेशन काय असं जास्त नव्हतं बरं का. त्यांनी फक्त ते फुगे वगैरे आणले, ते फुगवले आणि ते लावले. अगदी झटपट एका तासामध्ये त्यांनी ही सर्व तयारी केली आणि आम्ही हे सेलिब्रेशन केलं. तर बाकीचं कोणाला बाहेर जायचं होतं, कोणाला काय होतं, पण जो वेळ असतो आपण म्हणतो ना, जो टाइम असतो तो खूप महत्त्वाचा असतो. ज्या टायमामध्ये हे सब पूर्ण झालेत ना माझे, तर ती पार्टी यांना सर्वांना करायची होती. म्हणून यांनी सर्वांनी काय केलं, तर केक वगैरे आणला आणि बाकीच्यांनी सर्व काही अशी तयारी वगैरे करून आणि आम्ही हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ म्हणजे हा सेलिब्रेशन आम्ही साजरं केलं. तर जास्त कोणीच नव्हतं, जास्त कोणाला आम्ही बोललेलं पण नव्हतं, कारण की आदल्या दिवशी संध्याकाळी हे पूर्ण झालं होतं आणि सकाळीच ना बाकीच्यांना कॉलेजला जायचं, कुणाला कुठे जायचं, कुणाला जॉबवरती जायचं. तर माझ्या मैत्रिणींना वगैरे पण बाकीचे पण कामं होते, म्हणून सकाळीच त्यांनी काय केलं, हे सगळं सेलिब्रेशन करून आणि आम्ही इथे हे साजरं केलं. अगदी छोटासा व्हिडिओ आम्ही इथे तयार केला बरं का, जास्त पण नाही. आणि इथे कसं करायचं आणि सर्व ना इथं आता ही आमच्या चकूच्या मैत्रिणी वगैरे पण आलेल्या होत्या आमच्या खुशीमध्ये ना, म्हणजे आमच्या सेलिब्रेशनमध्ये. त्यांनी पण एक खारीचा वाटा त्यांचा पण होता आणि त्यांनी पण खूप एन्जॉय केलं बरं का. आणि सर्वांनी शुभेच्छा वगैरे पण दिल्या मला आणि खूप छान असं आमचा ना हा छोटंसं सेलिब्रेशन खूपच छान झालं. आणि सगळ्यांनी खूप धमाल मस्ती मजा पण केली बरं का. आणि इथे ना सर्वांनी फोटोशूट वगैरे पण खूप असं सर्वांचं छान झालं. आणि सगळ्यांनी इथे ना हा केक वगैरे हातामध्ये धरून वगैरे खूप एन्जॉय केला. खूप सर्वांना एवढा आनंद झाला होता की ह्या सर्व माझे व्हिडिओ वगैरे बघतात आणि सर्व खूप सपोर्ट करतात. तर त्यांनी पण खूप छान असं सगळ्यांनी इथे एन्जॉय केलं होतं. आणि इथे विद्या आणि मी मस्तपैकी आम्ही छान असे फोटो वगैरे शूट केलं होतं. छान फोटोशूट पण झालं होतं आमचं आणि आम्ही मस्ती मजा पण आमच्यामध्ये खूप झाली आणि खूप एन्जॉय केला आम्ही इथे. तर सर्व काही ना आता मी हे पुढे तुम्हाला सांगते कसं केलं, काय केलं, काय काय अडचणी आल्या, बऱ्याचशा अडचणी आल्या. पण आता हे जेव्हा मला कधी म्हणजे असा मला चान्स भेटेल कधी बोलायला तर नक्की मी बोलेल. अजून खूप काही पुढे जायचंय, खूप काही अजून आहे याच्यामध्ये, तर नक्की मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर आता जे सेलिब्रेशनचा मी जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर तुम्ही बघितलंच असेल की सेलिब्रेशन कसलं होतं आणि काय होतं. तर मी हा लॉंग व्हिडिओ बनवणार नव्हते बरं का, फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवणार होते. आणि त्याच्या मागचं हे पण मला माहित नव्हतं की का बनवायला पाहिजे. आपण जे सेलिब्रेशन केले, जे 1K माझे पूर्ण झाले, तर ते बनवायला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे. पण काही माझे असे युट्यूब फ्रेंड वगैरे जे झाले, जे माझे बहीण दादा वगैरे जे आहेत, तर त्यांनी मला सजेशन दिलं आहे की नाही, तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तुमचा, तुम्ही कशामधनं हे तयार केले, म्हणजे कशामधनं तुम्ही हे सर्व इथपर्यंत आलाय, तुम्ही कोणत्या परिस्थितीमधनं आलाय, तर तुम्ही नक्की शेअर करा. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. आता तुम्ही सेलिब्रेशनचा व्हिडिओ बघितलाच असेल, तर त्याच्यामध्ये माझ्या जवळच्या मैत्रिणी वगैरे होत्या, ज्या माझ्या मुली वगैरे होत्या, तर त्यांनी खूप छान असं मस्त सेलिब्रेशन केलं बरं का. आणि एकदम काहीही मनात नव्हतं, फक्त काहीतरी त्यांनी थोडंसं मागे घ्यायचं, जे तुम्हाला दिसतंय हे डेकोरेशन, हेच डेकोरेशन एवढंच केलेलं. आणि त्याच्यामध्ये फक्त केक वगैरे कापला, बस एवढंच केलं आम्ही, बाकी जास्त काही नाही केलं. पण तो आनंद आहे ना माझ्यासाठी खूप महत्वाचा होता बरं का. एकदम म्हणजे मी जेव्हा शून्यातनं चालू केलं, ज्यावेळेस मला हे काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. जेव्हा मी करोनाच्या आधीच माझा लॉन्चचा बिझनेस होता, तो चालू झालेला होता, पण तो 2 वर्ष तो कुठेही नव्हता, सोशल मीडिया नव्हता, कुठे पण नव्हता. असंच सांगावांगीवरून, म्हणजे मी तुम्हाला दिलं, ते दुसऱ्याला सांगितलं, त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, अशा प्रकारे हा माझा बिझनेस चालू होता. पण जेव्हा माझ्या भावाने वगैरे बघितलं, त्यांनी काय केलं, सगळं सोशल मीडिया वगैरे मला चालू करून दिलं, खोलून दिलं. आणि तू याच्यावरती कर म्हणे, याच्यावरती तुला खूप फायदा होईल. आणि खरंच मला याच्यावरती खूपच फायदा झाला बरं का सोशल मीडियावर. आणि जेव्हा मी सोशल मीडियावर आले, जेव्हा मी फेसबुकवरती आले, इंस्टावर तर नव्हते, फक्त फेसबुकवरती होते. फेसबुकवरती आले, खूप चांगले लोक भेटलेत मला, अजून पण आहेत ते लोक, जे जुने लोक मला जे सपोर्ट करतात, एकदम पहिल्यापासून ते मला ओळखतायत. त्या लोकांनी मला बऱ्याच वेळा सजेशन केलं बरं का, की तुम्ही युट्यूब चॅनल खोला, तुमचे लोणच्याची टेस्ट खूप छान आहे, तुमचे प्रोडक्ट खूप छान आहे. पण मला त्या गोष्टींची आयडिया वगैरे होती ना, मी कधीच मनावर धरलं नाही. म्हटलं आपल्याला हे जमणारच नाही. जेव्हा मी हे व्हिडिओ वगैरे बघते लोकांची एडिटिंग वगैरे त्यांची इतकी छान असतात ना, तर मला असं वाटायचं हे मला जमल की नाही, कसं काय करणार आपण या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मी कधी इंटरेस्टच घेतला नाही. पण झालं काय, आता एवढा आता समजा 4-5 महिने झालेत मला त्या गोष्टीला. तर 5 महिन्यापूर्वी असं डोक्यात आलं की चला आपण करून तर बघू, झालं सक्सेस तर ठीक, नाही तर नाही. मला खूप साऱ्या लोकांनी नाही तुम्ही कराच. तर मग आम्ही सुरू केलं, हळूहळू शिकत पण केलं त्याच्यामधनं. आणि काहीही एक थोडंसंही आम्हाला माहित नव्हतं. आता आमची चकू आणि मी, आम्ही दोघींनीच मिळून, आम्हाला दुसरं कोणाचा सपोर्ट पण नव्हता. ती काही गोष्टी शिकली, काही मी शिकले, आणि आम्ही दोघींनी मिळून हे चॅनल चालू केलं. आणि तिचा भरपूर म्हणजे खूप मोठा वाटा आहे बरं का. आणि आम्ही दोघींनीच
म्हणजे बरेचसे असे रात्र जागे राहून युट्यूबवरती सर्च वगैरे करून कसं बनवायचं, काय करायचं, कशाने काय होतं, हे सगळं आम्ही इथून करत गेलो. आणि तरी पण 1 महिना मी जे चॅनल चालू केलं होतं ना, ते झालं काय, माझा फोन खराब झाला. म्हणजे तुम्हाला तर सर्वांनाच माहिती की फोन खराब झाला आणि पूर्ण डेटा गेला. त्याच्यामध्ये ना पूर्ण म्हणजे ते माझं युट्यूब जे चॅनल होतं ते 1 महिना माझा एवढी मेहनत केली होती ना, जवळ 60-65 व्हिडिओ, 65-67 व्हिडिओ होते. तर ते सगळी ती मेहनत माझी वाया गेली. पण तरी पण म्हटलं चला आपण पुन्हा एक दुसरं चॅनल बनवू, कारण आम्ही भरपूर 5-6 दिवस प्रयत्न केला ते चॅनल वापस घेण्याचा, पण नाही झालं. कारण की डाटा पूर्ण गेला होता, त्याचं पूर्ण ते कोड वगैरे आम्ही लिहून नाही ठेवले, त्यावेळेस आमची चुकी झाली. पण जेव्हा तुम्ही कधी कराल ना, जेव्हा तुम्ही पण कधी हे युट्यूब चॅनल वगैरे चालू कराल ना, तर सर्वात आधी ना हे जे चॅनल जर बनवलं तर त्याचे कोड वगैरे हे सगळं काही तुम्ही इथं साईडला एखाद्या डायरीमध्ये वगैरे कशामध्ये तरी लिहून ठेवा तुम्ही, किंवा एखादा अजून कोणता फोन असेल, घरातला कोणाचा फोन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चालू करून ठेवा. म्हणजे हे टायमावरती असा प्रॉब्लेम येत नाही. तर ठीक आहे, तो महिना तर आमचा वाया गेला. परत आम्ही नव्याने सुरुवात केली, परत आम्ही चॅनल बनवला. पहिला चॅनल होता निशाज किचन म्हणून होता, आणि मग नंतर आम्ही हा जो दुसरा चॅनल चालू केला ना, त्याचं नाव ठेवलं निशाज होम किचन नाशिक असं नाव ठेवलं, आणि आम्ही याच्यावरती चालू केलं. पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स इतका छान भेटलात ना, जे लोक आणि जे पहिले पण लोक होते ना मला जॉईन, जो चॅनल माझा बंद झाला तर ते लोकांनी पण मला खूप सपोर्ट केला बरं का. त्यांनी डबल याच्यावरती त्यांना ज्यांना जसं जसं माहित होईल ना तसं त्यांनी पुन्हा जॉईन केलं, आणि अजून नवीन जॉईनिंग पण वाढत गेल्या. आणि इतकं आम्ही म्हणजे इतकी मेहनत घेतली ना याच्यावरती, म्हणजे व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप मेहनत घेतली आम्ही बाकीच्या सोशल मीडियावर कुठेच नव्हतं, फक्त आम्ही व्हिडिओ बनवायचे आणि हे युट्यूबचे वगैरे ते अपलोड करायचे, आणि त्याची लिंक आम्ही ना फेसबुकवरती अशी शेअर करत होतो आम्ही. आणि बाकी स्टेटसला वगैरे ठेवणं, बाकी माझे जे मैत्रिणी वगैरे जे जवळचे लोक होते त्यांनी पण भरपूर मला मदत केली बरं का, भरपूर मला माझ्यासाठी खूप काही केलं. आणि त्यांनी पण स्टेटस ठेवले, बऱ्याचशा लोकांना सांगितलं, जॉईन केले. म्हणजे एकट्या माझ्यामुळे नाही झालं हे, बाकीचे जेवढे पण माझ्या मागे होते ना लोक, जेवढे पण मला ऑर्डर वगैरे देणार होते, आता माझे ऑर्डर वगैरे देणारे म्हटलं ना तर माझ्याकडे जवळ आहेत ना 4 ते 5 हजारचे दिसते कॉन्टॅक्ट आहे माझ्याकडे. माझा बिझनेस असल्यामुळे, आता माझा बिझनेस सगळ्यालाच माहिती आहे, NY फूड प्रोडक्ट म्हणून माझा बिझनेस आहे. आणि त्या बिझनेसच्या द्वारे हे जेवढे पण मला लोक जॉईन झालेत ना त्यांनी मला खूप सपोर्ट केला बरं का. बाकीचं कोणी करो ना करो, पण यांच्या आणि माझ्यामध्ये नातं एकच होतं फक्त, की त्यांना काही प्रोडक्ट लागले तर ते माझ्याकडनं प्रोडक्ट घेत होते आणि मी त्यांना ते पाठवत होते, आणि ते त्यांना माझ्याकडनं आवडत होते. आणि त्या लोकांनी मला इतका सपोर्ट केला ना, खरंच खूपच सपोर्ट केला. आणि त्यांचीच खरं मला म्हणजे ही साथ आहे. आणि त्यांनी खूप काही शेअर केलं, म्हणजे त्यांच्या स्टेटसला ठेवलं. म्हणजे खूप असे वेगवेगळे लोक आहेत मला जॉईन, भरपूर. म्हणजे ऑल इंडियाच्या बाहेरचे पण जे गेलेत ना, जे USA वगैरे जे बाहेर गेले जॉबला वगैरे, ते लोक पण अगदी छान ओळखतात आणि त्यांना पण माझ्या ऑर्डर वगैरे जात असतात. तर त्यांनी पण खूप सपोर्ट केला बरं का मला या गोष्टीसाठी. आणि आज इथपर्यंत पोहोचले मी. 1K माझे पूर्ण झाले, म्हणजे आज 1Kच्या पुढे गेलीत मी. पण हा सगळ्यांचा खारीचा वाटा आहे याच्यामध्ये. आणि इथून पुढं पण येत ना तुम्ही माझ्या अशीच मला साथ देत राहा, आणि असेच माझे व्हिडिओ वगैरे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडलेत तर नक्की सबस्क्राईब करायला सांगा. आणि म्हणजे बघत चला बाकी आपल्या घरी वगैरे आता जे जेंट्स वगैरे, आणि जे कोणी जेंट्स वगैरे असतील ना, ज्यांनी आता जे व्हिडिओ वगैरे बघताय, ज्यांच्याकडे माझी लिंक जाते, माझी लिंक पोहोचते, तर त्यांनी पण आहेत ना, जे घरामध्ये आपले असेल, आपली आई वगैरे किंवा बहीण, मैत्रीण, बायको, कोणी पण असेल, तर लेडीजला जास्तीत जास्त तुम्ही पाठवायचा प्रयत्न करा. जे पण मी बनवते साध्या सोप्या पद्धतीने बनवते, आणि एकदम जसं मी घरात बनवते त्याच पद्धतीने बनवत असते, तर त्यांना शेअर करा. म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल आणि मला पण याचा फायदा होईल. म्हणजे काय होईल, त्यांचं पण काम होईल आणि माझं पण काम होईल. तर म्हणून नक्की शेअर करा. आणि आतापर्यंत ज्यांनी पण मला कोणी सपोर्ट केला आहे ना, सर्वांचं अगदी खूप खूप मनापासून मी त्यांचे आभार मानते. आणि इथेच मी हे संपवते.